तुमचं सखाराम मुंडोळे गाव तळेघर. तळेघर. आता निवडणुका लागल्यात हा, या भागात, तर काय परिस्थिती आहे? आमच्या इकडे परिस्थिती चांगली आहे. हा. कुणाला पसंती देतील लोक? आ? पसंती कुणाला असेल? आमची म्हणजे नेहमी घड्याळाचं असतं ना आमचं. सगळं असतं का? तिकडे कोण कोण उभे माहिती आहे? हो, माहिती आहे. जिल्हा परिषदला काय परिस्थिती आहे? जिल्हा परिषदेला चांगली परिस्थिती आहे आमची. तुम्ही लोकरे की माळी? कोण? लोकल लोकल. लोकरे. त्यांना का? कोण? लोकरांना का द्यायचं मग? नाही नाही, ते एक चांगले काम करणारे म्हणजे पार्टीचेच लोक आहेत ना पहिले. पार्टीचे. ओके. म्हणजे विकास कामं आहेत म्हणून हो, असं विकास म्हणताय? कामं आहेत म्हणून. ओके. आणि पंचायत समिती कसं? पंचायत समिती पण चांगली आहे. तिथे कोण आहे आता? तिथं आपल्या पारधी. पारधी. ओके. आता ते गव्हाले पण आहेत ना गोव्यामधून? ते काय माहीत नाही, पण पारधी आमचे आहेत. पारधी आहेत. ओके. आणि मग विकास इकडे आहे म्हणून तुम्ही असं म्हणताय का? बाकी लोकांमध्ये विकास नाही इकडे या भागात? नाही नाही, चांगला विकास आहे. काय तर प्रत्येकाचं हे असते, परंतु आमचा पहिल्यापासून चांगला विकास आहे. इकडं वळसे पाटील हा, वळसे पाटलाचं उलट काम चांगलं आहे इकडे. कोणी कामं केलीच नाही, त्यामुळे आम्ही वळसे पाटलाच्याच पाठीमागे. ओके. म्हणजे विकास कामं आहेत. हो, आहेत आणि करतातच, चालूच आहे. या भागात काय काय कामं झाली मला सांगा, तळेघरमध्ये तरी? बाबा सांगा. भरपूर कामं केले का, ग्रामीण रुग्णालय केलं, दवाखाने केले, रोड केले, रस्ते केले. लोक तर बोलतात इकडे फार मोठी नाराजी आहे म्हणून या भागात. लोक काय बोलायला. या भागात नाराजी फार मोठी म्हणतायत. नाही नाही, तसं नाही. नाही का? नाही, समज येते लोकांची. आणि पब्लिकचं म्हणणं येतं की नवीन चेहरा द्यायला पाहिजे, नवीन चेहरा द्यायला पाहिजे असं. नाही, हे नवीनच आहेत ना चार. ओके. पण ते लोकरे होत्या आधी ज्या सभापती, त्यांच्या घरातल्या आहेत ना त्या? हो, असू द्या ना. चांगलं काम केल्यानंतर त्यांना देणं त्यांना दिलं, बघायचं. ओके, हो, असं बरोबर. म्हणताय. हां. चांगलं काम करणाऱ्याला त्याला प्राधान्य देणं गरजेचंच आहे ना. ओके. मग त्यांनी चांगलं काम केलं म्हणून त्यांनी त्यांच्या सुनबाईला तिकीट झालं ते. हो. ओके. पण तरी वरड आहे लोकांची त्यांना द्यायला. नाही. दिलं तर मग त्यांना त्यांच्याच घरात का दिलं वगैरे? नाही, असं काय नाही. असं असं काही एकमताने दिलेले, विचाराने दिलेले. ओके. तुम्ही काय सांगाल? हुशार शिकलेले असते, हा. चांगले ते, त्याच्यामुळे त्यांना दिलं. घराने शाहीचा काही विषयच नाही. हां. हा, डिंब्या परिषद आमच्या डिंब्याचे सरपंच आहेत ते. मी डिंब्याचा आहे. डिंबा मापोली ग्रुप ग्रामपंचायत आहे, सरपंच आहेत. आणि आमच्या लोकरेबाई इंदूबाईंनी चांगलं काम केलेलं आहे. पहिलं सभापती काम होत्या, केलेले, सदस्य होत्या, जिल्हा परिषद सदस्य होत्या. सर्व केलेले. त्याच्यामुळे लोकांचा कल सर्व त्यांच्याच बाजूने, हे सर्वांच्या विचाराने ठरलेलं आहे. असं. आणि साहेबांची काम आहेत आमच्या गौरपूर. भरपूर काम आहे साहेब. पूर्वी झाली, आता आहेत, चालू आहेत. रस्ते चांगले. आता विरोधक कसं काहीतरी बोलणारच ना. हां, हां. असं होतं ते. म्हणजे मग तुमचं म्हणणं आहे लोकरेताई निवडून येतील मग? हो हो. हो, 100%. 100% ना. येतील. आमचे तिन्ही सीटांनी व्यवस्थित येणार निवडून. आता इकडे प्रवीण पारधी यांच्या मिसेस आहेत, हो हो, ज्योती पारधी म्हणून. हो, तर त्यांचे कसे क्लायमेट इकडे? ते पण चांगले. चांगले आहेत. निवडून येतील त्या? हो, 100%.